सतत लोकांमध्ये तर असतो आपण, मित्र असतात, कुटुंब असतं आपलं, फोनमध्ये शेकडो कॉन्टॅक्ट असतात, सोशल मीडिया पण आहे सोबतीला. पण तरीसुद्धा अनेक वेळा आपल्याला एकटेपणा वाटतो. का होतं असं? कारण आपण बरेच वेळा आपल्या आनंदासाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. आपण आपला आनंद दुसऱ्यांमध्ये शोधत राहतो. कोणीतरी आपल्याशी चांगलं बोललं तर आपण आनंदी, कोणी दुर्लक्ष केलं तर आपण दुःखी. पण खरं पाहिलं तर आपल्या आनंदाची सुरुवात आपल्या स्वतःपासून होते. आपण आपल्या स्वतःसोबत आनंदी राहायला शिकलो तर बाहेरच्या परिस्थितीचा आपल्यावर कमी परिणाम होतो. पण प्रश्न असा आहे की स्वतःसोबत आनंदी राहायचं तर नक्की कसं? स्वतःसोबत आनंदी राहणं म्हणजे एकटे पडणं नाही बरं का, तर स्वतःला समजून घेणं. पहिली गोष्ट म्हणजे स्वतःला स्वीकारणं, जसं आहे तसं. आपण परफेक्ट नाही, कधी चुका होणार आहेत, होतातच. कधीतरी गोष्टी मनासारख्या होत पण नाहीत. पण तेच तर आयुष्य आहे. स्वतःच्या चुका समजून घेणं, स्वतःला माफ करणं ही महत्त्वाचं आहे बरं का. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःसाठी थोडंसं वेळ काढणं, गाणं ऐकणं, कधी फिरायला जाणं, कधी स्वतःशीच शांतपणे बसून बोलणं. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो ना, तेव्हा आपल्याला स्वतःची ओळख व्हायला लागते. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिकणं. आपण अनेकदा इतरांची काळजी घेतो, स्वतःची काळजी घ्यायला विसरतो. बरोबर ना? लक्षात ठेवा, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थीपणा नाही. ते आपल्या आनंदासाठी खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण स्वतःसोबत वेळ घालवतो, तेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपण खरं तर किती मजबूत आहोत. आपल्या आनंदासाठी आपल्याला कोणाची वाट बघावी लागत नाही. हळू-हळू पण जेव्हा आपण स्वतःसोबत आनंदी राहायला शिकतो, तेव्हा आयुष्य खूप हलकं वाटायला लागतं. एकटेपणा ओझं वाटत नाही आणि हळू-हळू एकटेपणा वाटणारा जो आपला वेळ आहे ना, तो शांत, सुंदर, हवाहवासा वाटायला लागतो. थोडक्यात काय तर, जे लोकं स्वतःसोबत आनंदी राहायला शिकतात, त्यांना आयुष्यात कमी दुःख होतं. कारण समजलं असेलच की त्यांचा आनंद दुसऱ्यांवर नाही, तर ते स्वतःवर अवलंबून ठेवतात आणि मग ते कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहू शकतात. करायची सुरुवात आपण पण कायम आनंदी राहण्याची? कमेंटमध्ये नक्की सांगा.